रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। गुलाल पेढ्यांची उधळण, मोरया मोरया असा तरुण आईचा जयघोष आणि हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने तासगावचा 246वा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात पार पडलाय। गणेश भक्तांच्या उपस्थितीने तासगाव शहर फुलून गेलं होतं। सकाळी 6 वाजल्यापासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती। पटवर्धन संस्थांच्या 1.5 दिवसाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन पावणे 4 वाजता झालं। तासगावचा गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो अशी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात ही ख्याती आहे। गणपती पंचायतन आणि पटवर्धन संस्थांच्या या रथोत्सवास 246 वर्षांची परंपरा आहे। 96 फुटी गोपूर, 3 मजली, 30 फूट उंचीचा आणि 4 चाकी रथ गणेश भक्तांनी दोरखंडाच्या साह्याने ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे। सार्वजनिक रथोत्सवाची सुरुवात परशुराम भाऊ पटवर्धन यांनी लोकमान्य टिळक यांच्या अगोदरच तासगाव येथून केली होती। सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे। बुधवारी वाजत गाजत तासगाव संस्थांच्या 1.5 दिवसाच्या शाडूच्या मातीच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली, तर सकाळी राजवाड्यात राजेंद्र पटवर्धन आणि डॉक्टर आदित्यताई पटवर्धन यांच्या हस्ते आरती झाली। दुपारी 1:07 वाद्याच्या गजरात पालखीमधून मातीच्या मूर्तीचं आणि ऐतिहासिक 125 किलोच्या पंचधातूच्या मूर्तीचं राजवाड्यातून प्रस्थान झालं। पालखीसमोर पारंपरिक गोंधळी, होलार आणि कैकाडी समाज मानाने वादन करत होता, तर संस्थांची गौरी हत्तीन दिमाखात डोलत चालत होती। गणेश मूर्ती मंदिरात आल्यावर तिची विधिवत पूजा करण्यात आली। आरतीनंतर दोन्ही मूर्त्या पालखीत ठेवण्यात आल्या। संस्थांचा रथ केळीचे खुंट, फुलांच्या माळा आणि नारळाच्या तोरणांनी सजवला होता। नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने रथास तोरण बांधण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती। गणेश मंडळांसह अनेकांनी मंदिराबाहेर प्रसाद वाटपाचे स्टॉल उभारले होते। रथासमोर अनेक झांज पथक, गोविंदा मंडळांनी आपल्या कला सादर करत या रथास मानवंदना दिली। मातीच्या आणि पंचधातूच्या मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आल्या। पटवर्धन कुटुंबियांनी आरती म्हणल्यानंतर 1:19 रथोत्सवास सुरुवात झाली। झांज पथकाचा ठेका, मोरया मोरया असा जयघोष आणि गुलाल पेढ्यांच्या उधळणीत रथ ओढण्यास सुरुवात झाली। रथाचं सारथ्य श्रीमंत राजेंद्र पटवर्धन आणि डॉक्टर आदिताई पटवर्धन यांनी व कुटुंबियांनी केलं। त्यानंतर आरती करून शास्त्रशुद्ध पद्धतीने मातीच्या मूर्तीचं तेथे विसर्जन झालं। त्यानंतर रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला। 5 तास रथोत्सवाची मिरवणूक चालली। मिरज कृष्णाघाट येथील पुलावरून सावळी येथील एका अल्पवयीन मुलीने आपलं जीवन संपवण्यासाठी कृष्णा नदीपात्रात वरून उडी मारली। कृष्णाघाट येथे तैनात असलेले अग्निशामक अधिकारी सुनील माळी यांच्या टीममधील रोहित निकम, विनोद मगदूम यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ बोट घेऊन त्या मुलीला नदीपात्रातून वाहून जाण्यास वाचवले। त्या मुलीला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवण्यात आलं। 1.5 दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनकरिता अग्निशामक दलाचे जवान बोटीसह बचाव कार्यासाठी कृष्णा काठावर हजर ठेवले होते। अचानक एका तरुण मुलीने अंदाजवय 16 वर्ष नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारली आणि नदीपर्यंत बोटीमध्ये असलेल्या अग्निशामक जवानांनी पाहिलं आणि क्षणात बोटीने मुलीला वाचवलं। अग्निशामक दलाचे जवान रोहित निकम आणि विनोद मगदूम यांनी त्या मुलीला वाचवलं। सदैव दक्ष असलेले महापालिका अग्निशामक विभागाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता एका अल्पवयीन मुलीला वाचवले। महापालिकेचे अग्निशामक विभागाचे जवान सदैव सज्ज असल्याचं दाखवून दिले। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सांगलीकरांनी 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केले। येथील कृष्णा नदीवरील सरकारी घाटावर विसर्जनासाठी गर्दी झाली होती। गणपती बाप्पा आपलं आराध्य दैवत आहे। सांगली शहर आणि परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। या वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो। घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापना वाजत गाजत बुधवारी झाली होती। अनेक भाविक घरगुती गणपती विसर्जन 1.5 दिवसाला करत असतात। त्यानुसार अनेक भाविकांनी सायंकाळी 1.5 दिवसाच्या गणरायाला निरोप दिला। यानिमित्त भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याचा गजर केला। भक्तिमय वातावरणात 1.5 दिवसाच्या गणरायाचं विसर्जन करण्यात आलं। दरम्यान महापालिकेने गणपती विसर्जनासाठी 36 कृत्रिम कुंड, 25 मूर्तिदान तर 11 ठिकाणी नैसर्गिक केंद्रे केली। त्या ठिकाणी 252 कर्मचारी कार्यरत आहेत। सरकारी घाट, कृष्णा घाट या ठिकाणी देखील विसर्जन होते। 1.5 दिवसाच्या गणपतीचं अनेक ठिकाणी विसर्जन झाले।
सांगली येथील सौ गीता आणि श्री हनुमंत म्हेत्रे या दाम्पत्याने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरी सामाजिक प्रबोधन करणारा सद्भाव आणि विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हा आकर्षक देखावा साकारलाय। जगभर चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे समाजासाठी होणारे विविध फायदे या देखाव्यात चित्ररूप सादर करण्यात आलेत। शेती, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये एआयचा उपयोग कसा होऊ शकतो, तसेच दैनंदिन जीवनात आपण एआयवर आधारित उपकरणांचा कसा वापर करतो याचं उत्कृष्ट दर्शन घडवण्यात आले। या सजावटीत एआयमुळे शेती उत्पादनासाठी झालेली वाढ, शिक्षणातील नवे प्रयोग, आरोग्य क्षेत्रातील संशोधन आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यांचं प्रभावी चित्रण करण्यात आले। तसेच रोबोट्स, सेल्फ ड्रायव्हिंग कार यांसारख्या भविष्यकालीन संकल्पना या देखाव्यात दाखवण्यात आल्या आहेत। रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार आणि चेअरमन माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या संकल्पनेतून संस्थेने प्राथमिक ते महाविद्यालय स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम सुरू केलाय। ही माहितीही या देखाव्यातून देण्यात आली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। रयत शिक्षण संस्थेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले म्हेत्रे दाम्पत्य दरवर्षी गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणारा देखावा साकारत असतं। यंदाचा एआय विषयक देखावा हा विशेष आकर्षण ठरत असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकरी सहकारी संस्थांसाठी पुन्हा एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू केली आहे। या योजनांचा लाभ जिल्ह्यातील सुमारे 10,000वर थकबाकीदार शेतकरी तसेच 35 ते 40 थकबाकीदार सहकारी संस्थांना मिळणार आहे। जिल्हा बँकेने शेतकरी सभासद संस्थांसाठी OTS योजना जाहीर केली। यापूर्वीही बँकेने सदर योजनेच्या माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा दिला होता। त्या योजनेची मुदत संपल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा या योजनेची मागणी करण्यात आली। त्यानुसार बँकेने शेतकऱ्यांसाठी वसुली प्रोत्साहन निधी ही योजना आणली आहे। या अंतर्गत शेतकऱ्यांकडील अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदत कर्जाचे 30 जून 2021 पूर्वी थकीत असलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत। या योजनेत शेतकऱ्यांना दिलेल्या व्याजातील सूट सवलतीपोटी विकास संस्थांना 5% प्रमाणे वसुली प्रोत्साहन निधी जिल्हा बँक देणार आहे। थकबाकीदार सहकारी संस्थांसाठी जिल्हा बँकेने एकरकमी सामोपचार परतफेड योजना आणली आहे। या योजनेत मार्च 2022 पूर्वीच्या थकबाकीदार संस्था, कंपनी आणि व्यक्तींना सहभाग घेता येणार आहे। बँकेने थकीत कर्जापोटी सरफेसी कायद्याअंतर्गत विक्रीस काढलेल्या मालमत्ता बँकेने खरेदी केलेल्या असाव्यात। OTS स्वीकारल्यापासून 15 दिवसात तडजोड रक्कम भरणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्च 2025 अखेरच्या एकूण व्याजापैकी 25% व्याजाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे। OTS योजनेच्या कालावधी 6 महिन्यांचा आहे। या वेळेत कर्ज 6 हप्त्यात परतफेड करावं असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले। विनापरवाना रस्त्यावर लावण्यात आलेला हातगाडा हटवण्यास गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना विरोध करून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोषी धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश N.K. ब्रह्मणे यांनी दोघांना कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली। कैस सलीम शेख आणि रमीज रियाज मुल्ला अशी संशयितांची नावे आहेत। मिरजेतील शासकीय रुग्णालय आणि कर्मवीर भाऊराव पाटील जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर संशयित कैस शेख आणि रमीज मुल्ला यांनी चिकन 65चा हातगाडा लावला होता। महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त दत्तात्रय मेटके आणि कर्मचारी यांनी सदरचा हातगाडा हटवण्याचं काम सुरू केलं। त्यावेळी संशयितांनी शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली। तसेच सहाय्यक आयुक्त मेटके यांना तू कोण सांगणार, तुला बघून घेतो असं म्हणून त्यांच्या अंगावर हातगाडा ढकलून दिला। हा प्रकार दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी घडला। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली होती। पोलिसांनी दोघा संशयितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता। जर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले। न्यायालयासमोर आलेल्या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायमूर्तींनी कैस शेख आणि रमीज मुल्ला यांना दोषी धरून 1 वर्ष कारावास आणि 2,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, अतिरिक्त सरकारी वकील R.C. नरवाडकर आणि UV करवते यांनी काम पाहिले। सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला असलेले सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली परिसर या ठिकाणी पर्यटनाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी महत्त्वाची जबाबदारी घेऊन जाणीवपूर्वक काम केलं तर शिराळा तालुक्याचं नाव पर्यटन क्षेत्रात जगात प्रसिद्ध होईल, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक यांनी केली आहे। शिराळा तहसील कार्यालय येथे शिवाजीराव नाईक आणि उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली परिसराच्या पर्यटनाचा विकास होणे या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये नाईक बोलत होते। शिराळा तहसीलदार श्यामला खोत पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी चांदोली वन्यजीव ऋषिकेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। चांदोली पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक सोयी सुविधांची आणि नैसर्गिक घटकांचा विकास होणं गरजेचं आहे।
चांदोली परिसरात मनोरंजन पार्क, पर्यटकांना राहण्यासाठी आणि फिरण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. यामध्ये अभयारण्यामध्ये विविध फुलांचं पठार, धबधबे, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प आणि विस्तीर्ण जलाशय यांसारख्या नैसर्गिक ठिकाणांचा विकास होण्याच्या दृष्टीने आणि म्हैसूर गार्डनच्या धर्तीवर गार्डन आणि मच्छी बीच यांसारखे अनेक प्रकल्प मार्गी लावून पर्यटकांना चांगली संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये नाईक यांच्याकडून सविस्तर चर्चा करण्यात आली. तर जानाईवाडी येथील एकूण 9 कुटुंबांचं पुनर्वसन गेल्या 26 वर्षांपासून दीर्घकाळ प्रलंबित आहे. मंदूर धनगरवाडा यांच्या जमिनीचा प्रलंबित असणारा प्रश्न लवकरात लवकर मार्ग लावून शिराळा तालुक्यातील आराळपैकी कोकणेवाडी आणि भास्टे वस्ती तसेच मंदूरपैकी मिरुखेवाडी या गावांचे पावसाळी नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण आणि सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणं या संदर्भात प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक निर्णय घेणं आवश्यक आहे. या संदर्भात शिवाजीराव नाईक यांनी अधिकाऱ्यांच्या बरोबर सविस्तर चर्चा केली. श्री गणपती हे माझं आवडतं दैवत आहे. मी प्रतिवर्षी तासगावच्या ऐतिहासिक रथोत्सवाला जातो. त्याचवेळी विट्याच्या राजाच्या आरतीला आणि दर्शनालाही येत असतो. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार सुहास भैया बाबर कार्यरत आहेत. मी विट्यातील 2-3 प्रभागात विकास कामांचं बोर्ड पाहिले. त्यावर अनिल भाऊंचं नाव आहे. त्यामुळे जसे भाऊंचे बोर्ड आहेत तसे सुहास भैयांचे बोर्ड लागले पाहिजेत. जसा अनिल भाऊंनी शिंदे साहेबांनी नगरविकासास भरपूर निधी दिला तसा निधी विट्याच्या विकासासाठी देतील असा शब्द विट्याच्या राजाच्या दारामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने मी शब्द देतो असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. विटा पंचक्रोशीतील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विट्याच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरतीला आणि दर्शनाला आज देसाई यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार सुहास भैया बाबर, अध्यक्ष अमोल बाबर, उपाध्यक्ष पप्पूदाजी कदम यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी देसाई यांनी विट्याच्या राजा सार्वजनिक मंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली. आरतीनंतर बोलताना देसाई म्हणाले, दरवर्षी मी विट्याच्या राजाच्या दर्शनाला येत असतो. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुहास बाबर कार्यरत आहेत. मी विट्यातील 2-3 प्रभागात विकास कामांचे बोर्ड पाहिले. त्यावर अनिल भाऊंचं नाव आहे. त्यामुळे जसे भाऊंचे बोर्ड आहे तसेच सुहास भैयांचेही बोर्ड लागले पाहिजेत. जसा अनिल भाऊंना शिंदे साहेबांनी नगर विकासचा भरपूर निधी विट्यासाठी दिला तसाच निधी विट्याच्या कामासाठी तसेच विकासासाठी देतील अशा शब्द विट्याच्या राजाच्या दारामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने मी देतो. मी गेल्या वर्षी विट्याच्या राजाच्या आरतीला आल्यावर विट्यातील मतदारांना सुहास भैयांना मताधिक्य देण्याचं आवाहन केलं होतं. त्यास विटेकरांनी प्रतिसाद देत विधानसभा निवडणुकीत 4,500 मतांचं मताधिक्य सुहास भैयांना दिल्याबद्दल विटा नगरपालिका हद्दीतील सर्व मतदारांचं मी आभार मानतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी काही केंद्र विकसित करता येतील. राज्य पर्यटन मंत्रालय यासाठी पूर्ण सहकार्य करेल. चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कृष्णा नदीकाठ, दंडोबा डोंगर परिसर आदीचा विकास निश्चितपणे करू. त्याबाबत तातडीने बैठक घेऊ अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. भाजपाचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी तासगाव येथे रथोत्सवानंतर पर्यटन मंत्री देसाई यांची भेट घेतली. त्यांनी जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे प्रमुख मुद्दे त्यांच्यासमोर ठेवलेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विजयसिंह राजे पटवर्धन, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासोबत गणेश चतुर्थीला पर्यटन विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. हा विषय पाटील यांनी पर्यटन मंत्री देसाई यांच्यासमोर मांडावा अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार भेट घेतल्याचं पाटील यांनी सांगितलं. राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने जिल्ह्याच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाला चालना द्यावी त्यासाठी चांदोली अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासोबतच कृष्णा नदीकाठ, दंडोबा डोंगर परिसर, संगीतनगरी मिरजेत मोठा वाव आहे असा मुद्दा त्यांनी मांडलाय. सतेज देशमुख यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या चांदोली पर्यटन विकासाच्या प्रस्तावाला ताकद दिल्यास जिल्हा राज्य आणि देशाच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे येईल. त्याच्या बरोबरीने सांगलीतील गणपती मंदिराच्या निमित्ताने धार्मिक पर्यटन, कृष्णा नदीवर साहसी जलक्रीडा व्यवस्था निर्माण करणे, साबरमती नदीच्या धर्तीवर दोन्ही काठांचा विकास करणे, कृष्णामाई महोत्सव, संगीतनगरी मिरजे तंतुवाद्य निर्मितीच्या पर्यटनाच्या दृष्टीने ब्रँडिंग, दंडोबा डोंगर विकास याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. विद्यार्थ्यांच्या नावावर आणि शिक्षणाच्या नावाखाली सुरू झालेली संगणकातील इंटरॅक्टिव्ह पॅनल खरेदी आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणी सुयोग औंधकर यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. याबाबतच्या चौकशी अहवालात अनियमिततेच्या धक्कादायक बाबी उघड झाल्या असून यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान इंटरॅक्टिव्ह पॅनल खरेदीबाबत आलेल्या तक्रारीनुसार चौकशी समितीला सर्व माहिती दिली आहे.
खरेदी प्रक्रिया GM पोर्टलनुसार सर्व नियम आणि अटीनुसार झाली. एकाच ठेकेदाराला ठेके देण्याचा प्रयत्न नाही. याबाबत चौकशी समितीने काय आक्षेपाबाबतची माहिती नाही. वरिष्ठांकडून त्याबाबत खुलासा मागवल्यास देऊ, असं प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांनी संगनमताने ठराविक ठेकेदारालाच काम मिळण्यासाठी निविदा मॅनेज केल्याचं चौकशी अहवालात नमूद केले. शिक्षण विभागाकडून आमदार स्थानिक विकास निधी, जिल्हा परिषद स्वीय निधी आणि जिल्हा नियोजन समिती अशा 3 वेगवेगळ्या ठिकाणच्या 5,31,90,000 रुपयांचे इंटरॅक्टिव्ह पॅनेल ई-लर्निंग सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आले आहेत. बाजारभावानुसार एका इंटरॅक्टिव्ह पॅनेलची किंमत 1 लाख ते 1.5 लाख आहे. ई-लर्निंग सॉफ्टवेअरसह एकाची खरेदी तब्बल 3,30,000 रुपयांना खरेदी केली आहे. सॉफ्टवेअरच्या नावाखाली एका पॅनलसाठी सुमारे 2 लाख रुपये उधळण्यात आले. तक्रारदारांना याबाबत माहिती देताना चौकशी अहवालाचा हवाला देत सांगितलं, इंटरॅक्टिव्ह पॅनल हे बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी केले. थेट पुरावे चौकशी अहवालात समोर आले. कोट्यवधी रुपयांचा सरकारी निधी वाया घालवून काही निवडक पुरवठादारांचीच निवड केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे हात यामध्ये अडकले असल्याने चौकशी अहवालावर केवळ चर्चा करा इतकेच शेरे मारले जात आहेत. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागले.